आपकी अदालतमध्ये फॉर्मर युनियन मिनिस्टर स्मृती इराणींवर आरोप आहे की या गर्विष्ठ आहे. आता बघा, ही गोष्ट तर तुम्ही सुद्धा मानता की लोक तर हे म्हणतात की भाऊ उद्धट तर आहेत. जनता अदालतमध्ये निर्णय सांगते. हे पहा, यामध्ये 2 गोष्टी बोलेन. लोकांना सवय नाहीये जेव्हा महिला मदत मागत नाही. राजकारणात तर अजिबातच नाहीये. लोकांना सवय नाहीये जेव्हा महिला म्हणते की मी माझ्या जोरावर करू शकते. लोकांना सवय नाहीये जेव्हा सामान्य माणूस खरं बोलतो. लोकांना सवय नाहीये आणि ते जे सत्तेच्या नशेत बुडालेले असतील, "ओ, आमच्या पाया नाही पडले." लोकांना सवय नाहीये. कारण एका महिलेसाठी खूप गरजेचं आहे, की तिला कुणीही वाकणारी समजू नये. मला जर झुकणारी समजतात, मला तेव्हा त्रास होतो, की मान वर करून असते, झुकत नाही. तर ही गर्वाची गोष्ट नाहीये, स्वाभिमानाची गोष्ट आहे. फक्त राजकारणाची गोष्ट नाहीये. मुंबईमध्ये ज्या फिल्मी पार्टीज होतात, टीव्ही स्टार्सच्या पार्ट्या होतात, नाही जात स्मृती इराणी? काही लोक म्हणतात त्यामुळे सुद्धा गर्विष्ठ आहे. मग काय म्हणतील? पार्टीमध्ये काम मिळत नाही. जिथे लोक दारूच्या नशेत असतात, तिथे मी नाही जात. जिथे लोक सत्तेच्या नशेत असतात, तिथे सुद्धा मी जात नाही. जिथे लोक ठेकेदारांच्या नशेत असतील, तिथे मी नाही जात. जिथे देशाला कुठल्या ना कुठल्या बातमीच्या माध्यमातून हीन भूमिकेमध्ये प्रस्तुत केलं जातं, तिथे मी शांत बसत नाही. जिथे भले कुठलीही स्त्री असो, कुठल्याही पार्टीची असो, पक्षाची असो, धर्माची असो, त्या स्त्रीच्या विरुद्ध कुणी घाणेरडं बोलेल, तर मी शांत नाही बसत. हा माझा स्वभाव आहे. या गोष्टीला सुद्धा ॲरोगन्स मानलं जातं की अवॉर्ड फंक्शन्समध्ये जातात आणि म्हणतात आता मला अवॉर्ड नकोय, लहानांना देऊन टाका. असलं पाहिजे ना? मी 8 वर्ष सतत अवॉर्ड्स मिळवत गेले आणि माझ्या इंडस्ट्रीमध्ये बाकीचे ॲक्टर्स आले. आता माझा शो इतका पॉप्युलर होता की लोक म्हणाले, "नाही, नाही, चांगला, अनुभवी किंवा कुणीतरी नवीन मुलगा आला असेल, ज्याने पूर्ण मेहनत केली असेल, तुम्ही त्याला बाजूला करता कारण मी पॉप्युलर आहे." तर मी घोषित केलं, "बास, तुम्ही मला सन्मान दिला. आता जी नवीन मुलं येतात त्यांनी चांगलं काम केलं तर त्यांना संधी द्या ना, यामध्ये चूक काय आहे?" ॲरोगन्स नाहीये. जर मी रस्ता नाही बनवणार, तर दुसरे पुढे नेता एकटा स्वतः बरेच बनतात. दुसऱ्याला नेता बनवाल तर खऱ्या अर्थाने तुम्ही नेतृत्व केलं. मी तर तुम्हाला हे म्हणू शकतो की तुमचा जो हा ॲरोगन्स आहे, मग भले राजकारणामध्ये असो किंवा भले फिल्म वर्ल्डमध्ये असो, तो चांगला आहे. जर स्वतःच्या संस्कारांवर गर्व असणं जर गर्विष्ठ असणं आहे, तर मग नक्कीच गर्विष्ठ आहे. आपल्या देशावर गर्व असणं गर्विष्ठ असणं, तर नक्कीच गर्विष्ठ आहे. आपल्या संसदेवर गर्व असणं गर्विष्ठ असेल, तर नक्कीच गर्विष्ठ आहे. आपल्या धर्मावर, हिंदू असण्यावर जर गर्व असणं गर्विष्ठ असेल, तर नक्कीच आहे. आपल्या सैन्यावर आणि आपल्या सैन्याच्या शौर्यावर जर गर्विष्ठ असणं गर्वाचं प्रमाण आहे, तर मी हिंदुस्थानी असल्याच्या नात्याने गर्विष्ठ आहे. कारण मला माझ्या सैन्यावर अभिमान आहे. आपल्या राष्ट्रपतींचा सन्मान करणं आणि त्या सन्मानासाठी शत्रूंवर गरजणं जर गर्व असेल, तर मी गर्विष्ठ आहे. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो? हो. मॅम, हे खरं आहे का की तुम्हाला खाण्याची खूप आवड आहे आणि तुम्ही जिथे कुठे जाता, तिथे तुम्हाला आधीच माहीत असतं की तिथे काय चांगलं मिळतं? अगदी खरं आहे. परंतु मला ते 5 स्टार हॉटेल वगैरे माहीत नसतात. फुटपाथवर काय विकायला आहे, कुठलं छोटंसं दुकान असेल, ते नक्कीच माहीत असतं. तर स्ट्रीट हो. फूड. तुम्हाला माहिती असलेल्या 4-5 सिटीजची नावं मी तुम्हाला अरे सांगतो. देवा! नका करू. अमृतसर, केसरचा ढाबा. नका करू. लखनौ शुक्लाजींचा चाट बाजार. आणि इंदोर. रजतजी, इंदोरमध्ये एक जागा नाहीये. इंदोरमध्ये 56 साठी कुठे जायचं? अच्छा, बिकानेर. सराफासाठी. अच्छा, बिकानेरहून तर आत्ताच आले. इनफॅक्ट मेघवालजी तिथे नव्हते. तर बिकानेरचे जे खासदार आहेत, त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत, हे या
मुलांना काय विचारणार, जे थोडे वयाने मोठे आहेत त्यांना माहीत असेल. एक पर्पल गोळी असते, माशासारखी बनते ना, आंबट गोळी असते. ती सगळ्यात चांगली. अर्जुन मेघवालजींच्या धर्मपत्नी मागील 20 वर्षांपासून बिकानेरवरून माझ्यासाठी घेऊन येतात. मॅम, तुम्ही पाणीपुरी खाता? आता हे नक्कीच. विचारतायत 2 दिल्लीहून कोण आहेत? शहरांमध्ये दिल्लीहून कोण आलेत? तर पाणीपुरीचं कोणी विचारलं? तुम्ही दिल्लीचे आहात? तर कलेवा माहिती आहे तुम्हाला? हो, गोल माहितीये. मार्केटमध्ये कलेवाच्या समोर बेंगॉल स्वीट हाऊस आहे ना, त्याच्या बाजूला जो पाणीपुरी विकतो ना, त्याच्याकडेचा त्याचे वडील जेव्हा टिक्की बनवायचे तेव्हा माझे वडील मला तिथे घेऊन जायचे. समोर लेडी हार्डी हॉस्पिटल आहे, तिथला माझा जन्म आहे. आणि गाजराचा हलवा खायचा असेल सॉरी गाजराचा हलवा खायचा असेल तर कलेवामध्ये चांगला मिळतो. आणि जो गुडगावचे कोणी आहे का? गुडगावमध्ये ऑफिसला जाता? न्यू कॉलनीमध्ये किशूचं दुकान आहे. तिथे सगळ्यात चांगला डुडा मिळतो, सगळ्यात चांगला समोसा मिळतो, छोले बरोबर. आणि पटना काही लोक विचारतायत हनुमानाच्या मंदिराजवळ कोणी हां. नितीन नवीने जे तिथे आमचे आमदार आहेत, आमचे राष्ट्रीय मीडिया सहप्रभारी आणि जे आहेत हेड आहेत संजय मयूखजी, ते MLC आहेत. तर त्या नितीन आणि संजयनी मला संपूर्ण पटना दुर्गा पूजाच्या वेळी एक ग्राउंड त्यांनी फिरवले आणि प्रत्येक ग्राउंड समोर जो ठेला लागायचा, आम्ही तिघं भाऊ बहीण तिथे जाऊन खायचो. आता एक MLA झालेत, एक MLC झालेत. बोलणं आता थोडं अवघड बिहारमध्ये आहे. तर आजकाल प्रॉब्लेम होत आहे की लल्लनजींनी मटण खाऊ घातलं, त्याचा जल्लोष केला. हे बघा, श्रावण आस्थेचा विषय आहे. आणि ललनजी एक खूप अनुभवी नेता आहेत. माझं हे मत आहे की कित्येकदा हा विषय राजकीय यंत्र किंवा शस्त्र सुद्धा बनतो. तर माझं मत आहे की ज्याचा जो स्वभाव, ज्याची जी आस्था आहे, त्या आस्थेचा आपण सन्मान करावा. जे लोक श्रावण महिन्यात हे त्यांच्या आस्थेच्या विरुद्ध मानतात, तर ते त्यांचं जर म्हणणं श्रावणचा आपल्या महिना नसता आणि मी तुम्हाला विचारलं असतं लखनौमध्ये, तर तुम्ही म्हणाला असता तुंडे के कबाब. नाही, माझं सरनेम इराणी आहे. तर पारसी तर स्वभावानेच नॉन व्हेजिटेरियन असतात. जर तुम्ही मला सुनेच्या भूमिकेत बघता, तर तुम्ही कसं हे मानणार की मी आपल्या सासरच्यांचा तिरस्कार करेन? जसं की जे बंगाली, जसं माझी आई बंगाली आहे, तर ते तर मांस आणि भात खातात. आणि बंगालमध्ये रजतजी खूप एक खूप चांगली खूप कल्चरल एक अफिनिटी म्हणू शकतो किंवा बिहेवियर म्हणू शकतो, की जेव्हा पहिल्यांदा कार्यकर्त्यांनी मला तिथे पाहिलं होतं, तर तिथे टेस्ट काय असते, की तुम्ही खरंच किती चांगले बंगाली आहात, की आमच्या इथे एक मासा असतो हिल्साचा. तर तो कसा खातात? বেঁচে খাও কি না বেচতে পারো না म्हणजे तो तुम्ही खाऊ शकता की नाही? आणि तुम्ही टोमॅटोची चटणी भाताबरोबर आधी खाता की नंतर? तर त्याने जे तुम्हाला बघतात ते सांगतात की तुम्ही बंगालच्या कुठल्या भागातून आलात. तर भाषेबरोबरच भोजन सुद्धा आपल्या राष्ट्रांमध्ये सांस्कृतिक ओळख आहे. आणि तुम्हाला खूप चांगलं नॉलेज आहे भोजनाबद्दल. आणखी एक प्रश्न असंच घेऊ नाही ना, शकतो वजन आपण इथे? वाढलंय. मलाईयो खाल्लाय बनारसचं विचारतायत की बनारसमध्ये. बनारसमध्ये काय? बनारसमध्ये मलईयो खाल्लाय कधी? आणि लखनौवाले कुठे गेले? रामाश्रयाचं पान खाल्लंय कधी? हां. रामाश्रयाचं पान तसं अटलजी बोलवायचे, प्रत्येक रविवारी त्यांच्या घरी यायचं. तर माझी रामाश्रयाच्या मलई पानाची ओळख अटलजींच्या घरी झाली. मला कोणीतरी सांगितलं की अमेठीमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला गोबी मंचुरियन खाऊ घातलं जातं. अमेठीमध्ये तर एक ढाबेवाले होते जे म्हणाले की पूर्ण दिल्लीत प्रेस आली आहे. ते गावातलं साधं जेवण जेवणार नाहीत. त्यांच्यासाठी काय बनवलं जावं? मी म्हटलं, "आता आहे काय?" ते म्हणाले, "दीदी आम्ही गोबी मंचुरियन बनवतोय." मी म्हटलं, "का बनवतायत? कोबीचं मंचुरियन बनतं का?" तर ते म्हणाले, "दीदी आम्ही सांगतोय की तुम्ही खाऊ शकता." मी म्हटलं, "मी खाते मग?" म्हणाले, "नाही, त्यामुळे खूप लोक आता खायला लागलेत. माझं दुकान आता खूप चांगलं चालतंय. कारण सामान्य जेवणापेक्षा कोबी मंचुरियनची किंमत आम्ही जास्त ठेवली." तर हो. आज तर तुम्ही सांगितलेली कित्येक दुकानं चालतील त्यामुळे. हो, एक प्रश्न इथे. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं फेव्हरेट गाणं कुठलं आहे जे तुम्ही नेहमी ऐकता? दोन्ही किशोर कुमारांची गाणी आहेत. 2 मला हे सांगावं लागेल. तुम्ही तर एका ॲक्टरला पिंजऱ्यात आणलंय. परंतु जे केवळ आपल्या आवाजाने खराब अशा ॲक्टरमध्ये सुद्धा जीव ओतत असतील, ते अरिजित सिंग आहेत. हो ना? माझी इच्छा आहे, एक प्रेक्षक म्हणून, की एक दिवस एक सुरेल
ही अदालत व्हावी आणि अरिजितला मी बघावं ही माझी इच्छा आहे रजाजी, तुम्ही ती पूर्ण करा. परंतु जे तुम्ही विचारलत तर किशोर कुमारांची 2 गाणी मिस्टर इंडिया कोणी बघितलंय? तर त्यात एक गाणं आहे जिंदगी की यही रीत है हार के बाद ही जीत है. आणि दुसरं ऋषीजींचं कारण आपण उल्लेख केला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला, तर ऋषीजींवर चित्रित केलेलं किशोर कुमारजींचं गाणं आहे. जीवन के दिन छोटे सही हम भी बड़े दिल वाले, कल की हमें फुर्सत कहा सोचे जो हम मत वाले.